आज 8 महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। जळगाव, धुळे, कोल्हापूर, चिंचवडला आज महापौर मिळणार। नागपूर आणि अमरावतीमध्येही होणार महापौर पदाची निवड। नागपूर मनपात असणार महिला राज। नागपूरला तब्बल 4 वर्षांनंतर मिळणार महापौर उपमहापौर। आज पहिली विशेष सभा घेतली जाणार, तर सभेत महापौर आणि उपमहापौर पदाचीही होणार निवड। आज नाशिककरांना नवे महापौर आणि उपमहापौर मिळणार। मात्र नाशिक मनपामध्ये भाजप शिवसेना एकत्र नाही। भाजपच्या नगरसेवकांना गटनेत्याकडून व्हीप जारी। नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ। राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांची स्वतंत्र गटनेते। बीएमसीतील भाजपच्या नव्या कार्यालयाचं आज उद्घाटन। सकाळी 10 वाजता म्हणजे थोड्याच वेळात कार्यालयाचं होणार उद्घाटन। प्राथमिक अहवालापेक्षा ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग अधिक महत्वाची। अजित पवार विमान अपघात प्रकरणी राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। गोरेगाव सीएसएमटी हार्बर 3 महिने बंद राहणार। पश्चिम रेल्वे मार्गावरती 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी निर्णय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आजही वाहतूक कोंडी। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। ओला, उबर आणि रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप। खासगी वाहनानं प्रवास करणाऱ्यांना बसणार फटका। ऑल इंडिया ब्रेकडाऊन असं संपाचं नाव। छत्रपती संभाजीनगरमधील तरुण तरुणीचा व्हिडिओ व्हायरल। तरुण तरुणीला ओढत नेतात असल्याचा व्हिडिओमधून स्पष्ट। क्रांती चौक पोलीस हद्दीतल्या नागेश्वरी वाडीतील घटना। गडचिरोलीमध्ये पोलीस नक्षलवाद्यांप्रमाणे चकमक। 1 नक्षलवादी ठार तर C60 जवान जखमी। कशेळीतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई। शासकीय मालकीच्या जागेवर उभारली होती गोदाम। मेघालयात अवैध कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट। स्फोटात 18 मजुरांचा मृत्यू। खाणीमध्ये अजूनही काही जण अडकल्याची भीती। स्मृती आणि बंगळुरू सुसाट। दिल्लीवर विजयासह पटकावलं दुसरं जेतेपद। अंडर 19च्या फायनलमध्ये आज युवा टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान। टीम इंडिया 6व्यांदा विजेतेपदासाठी कसणार कंबर।